नमस्कार. मी सध्या आहे रेठरे बुद्रुक या गावामध्ये, तालुका कराड, जिल्हा सातारा. खऱ्या अर्थानं तुम्हाला माहिती आहे, आरोग्याचा प्रश्न एक महत्त्वाचा प्रश्न आरोग्याकडे आपण बघतो. प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेत असते आपल्या आरोग्यासाठी. आज आपल्यासोबत आहेत बबन तात्या, बबन दमामे, ज्यांचं वय 79 वर्ष आहे. तरी आज ते त्यांची धिप्पाड शरीरयष्टी असली तरी ते आजही ठणठणीत आहेत. ते पैलवान होते आणि खऱ्या अर्थाने त्यांचा एक मंत्र आहे आरोग्याचा. त्यांना कुठलाही आजार नाही या वयामध्ये सुद्धा. तर ह्याच बाबतीत आपण तात्यांशी बोलणार आहोत. बघूया तात्यांची दिनचर्या आणि आहारामध्ये ते काय काय म्हणजे त्यांचा काय मंत्र आहे का, किंवा आहारामध्ये ते काय आता सध्या खात असतात, पैलवान असताना पण आता सुद्धा ते निरोगी असणं याविषयी विचारूया. तात्या, नमस्कार पहिल्यांदा तर. नमस्कार नमस्कार. तर त्या आरोग्याचा प्रश्न आज खूप म्हणजे लोकांच्या मनामध्ये, डोक्यामध्ये हेच असतं, हा. कुणाला हे झालं, आज डिटेक्ट झालं डायबिटीस, कुणाला काय कुणाला काय. काय काय जण थोडं वय झालं की हार्ट अटॅक न निघून जातात. हा. तर तुमचं हे 79 वय असताना पहिल्यांदा सांगा, तुम्हाला कुठला आजार आहे का? आजार म्हणण्यापरस हम्म, आमचं डोकाही शांत हम्म, मुळात. हम्म, आम्ही तिकडे कुठं काही हे झालं तरी इतकं हे करून मनाला लागून घेत नाही. हम्म, असतं कसं, आजार ह्यो तुम्हाला तुमच्या वागण्यावर जातो. डोक्यात. आहाराबद्दल जर म्हणशीला तर आहार ह्यो चांगलाच असावा लागतो. काही तुम्ही काही बदाम तूप खावा अशातला बघ नाही. आता तुमचा आहार कसा असतो? पण नाही, घरचं तुम्ही जी खाता का नाही तसं. तोच आहार आहे. फक्त एक घरातला असावं. बाहेरचं काहीच नाही. उगच गेला न फोडून पाणीपुरी खाल्ली, ही खाल्ली ना अमकं तमकं काय. हे आता पाणीपुरी खाते ते कवाचा हे असतंय, त्याच्यात त्यानं कधी कधी बनवलेलं असतंय बघा काय. तात्या काय बर सांगताय का, ते. ते पाणीपुरी जी ते हे घालते ते कवा बनवलेली हे तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग ते आपण त्याच्यावर हे करून पोरासनी ती सवय आपण लावतोय. पोरासनी सकस आहार द्यायला बायका बी तयार नाही, त्यात काय नाही, त्या पिझ्झा खा, लगेच पाणीपुरी खा, हे खा, वडापाव खा, वडापाव खा, हे असलं तळलेले हे पदार्थ, करून 65, हा. चायनीज. 65 का. पूर्वी हे चायनीज जे म्हणतो का नाही आपण, चिकन, अहो ही त्यावेळेला नव्हती, देशी कोंबडी होती. चिकन हे अजिबात नाही. आता इंजेक्शन देऊन कोंबड्या तयार करायच्या आणि सगळं चिकन बनायचं ना खायचं. त्याच्यात काय अर्थ आहे का खायला? काय 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 नाही. आणि ह्यामुळं मग पुन्हा आजारी जे हे होते, आता डॉक्टर उद्भवते बी ते. सांगतील ते तुम्ही व्यायाम करा. आता तो रामदेव बाबा सांगतो व्यायाम करा, हे करून घ्या. महत्वाचा आहार. आहार हे काही लई ह्याचा गाव ते चामन बाटल्या घ्या आणि ह्या घ्या, हे घेऊ नका. तुम्ही घ्या काय, घरातली साधी चपाती घ्या. चपाती, घरातलं साधं कालवण, तेलकट कमी, अशा ह्याच्यातनं ते आहार घ्या. आणि एक गोष्ट, समाधान मानायला शिका. की तुम्ही समाधान जर मानित नसला वाढतच तर जाणार. खाल्ल्याला तुम्हाला ते कसं हे होणार. तुमचं पहिल्यांदा पैलवान असतानाचा आहार आणि आता आता फरक भरपूर असेल. कसं तुम्ही लांब फरक, लांब फरक. मी तरी दूध पितच नाही, तिथंच सोडून आलोय कोल्हापुरात. का तर येताना घेऊनच आलो नाही तिथं. जिथं तिथं तिथं इथं आल्यावर इथं सगळ्याच्या सगळं जे काय असेल तेवढंच ते खायचं. पण एक खावा आजारी हे कधी असताय का? तुम्ही. गाजर, मुळा, पालक, चकवत आणि मेथीची भाजी, ह्या भाज्या, या सगळ्या भाज्या आहारात घ्या. डॉक्टर बी तुम्हाला भाज्या खायला सांगते ते. बरोबर. पण कोण खातो आज इकडं धनगर वाड्या, उद्या कुठं त्याला त्याला समाजाला पैसे मिळाल्यामुळे ते कुठं कसा बी हे होते. आणि दुसरी गोष्ट, आता माझ्यासारख्याच सांगू नये, हे व्हिडिओ बसा की दादा, व्हिडिओ ह्यो मी मोठा काल मला आता भेट दिलाय मोठा मोबाईल. म्हटलं बाबा मोठा व्हिडिओ मोबाईल मला नको. हा हे माझा बारका मोबाईल असतो. भाचीनच दिलाय वाढदिवसा दिवशी, 8 तारखेला वाढदिवस झाला. तर शाळेतल्या मुलींना इकडं तिकडं गरज आहे का, तर आहे. पण तू जेवढं चांगलं आहे का नाही तेवढं वाईट आहे. मुलींना फोन, मुलांना फोन, लहान मुलांना फोन. आता लहान मुलाला
जेवायला भांडत नाही खरं ते मोबाईल पाहिजे त्याशिवाय जेवतच नाहीत काय काय. जेवण म्हणजे असल्या गोष्टी ज्या वेळेला झालेल्या का नाही त्यावेळेला आई वडिलांच्या चुका आहेत यांना त्या आणि ते पुन्हा भोगावे लागते त्या ह्याच्यातनं कारण त्याला नियंत्रण कोण घालेलं झालंय ते तुमच्यापासून आलं पाहिजे हे करून गेला नियंत्रण घालेलं त्याला पुरुष मंडळी तरी काय हे होणार आहे म्हणजे असल्या गोष्टी उठली का ना डोळ्याचं आणि हे कसं डोळ्याने डोळ्याचं काय म्हटलं डोळ्याने हे दिसतंय स्पष्ट का नंबर ही लागलेला चष्माही होता का तुम्हाला? चष्मा होता आधी दिसत नव्हतं हा. मग ते चष्मा निघून गेला आणि आता आपोआप दिसते बारीक हे बारीक अक्षर दिसतंय ना बारीक इकडून. मनाने गेला हो कस काय? आता काय देवाची दिलगी म्हणायची द्या येत आणि दवाखान्यात जात असं काय असं काय किरकोळ झालं तर किरकोळ काय झालं तर दवाखान्यात आता काय गोळ्या नुसत्या इंजेक्शन इंजेक्शन ते आता त्या कोरोनाच्या काळात मला घ्या म्हटले मी नाही घेतलं इंजेक्शन त्यावेळेला नाही घेतलं? नाही घेतलं ते दुसरं कुठलं इंजेक्शन घ्यायचं होतं नको बाबा म्हटलं काय होईल ते होते म्हटलं पण आता किती वर्ष म्हणजे किती दिवस झाले इंजेक्शन वगैरे घेतलेलं नाही तुम्ही? आता कवा तरी इंजेक्शन काय काय आठवतच नाही कवा घेतली म्हणजे एवढं हो आजारपणाचं- नाही 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 उगाच उठायचं इंजेक्शन घ्या गोळ्या सुधी जास्त खाऊ नये डॉक्टर किडनीवर दोष परिणाम होतो. काय होतंय डॉक्टर लोकांचं केमिस्ट वाल्यांचं ही साखळी असते उगाच तुम्हाला नसतं तर बीपीची गोळी चालू करायची काय? आज ही चालू झालंय त्यामुळे ते बीपी नसला कोणी तुम्ही बीपी कसला असतो तुम्हाला माहित आहे नाही मग करा गोळी चालू मग ती कायमची गोळ्या चालू आहे. कायमची चालू बरोबर की किडनीवर पण परिणाम होतो ना होतोय. जास्त मग असं प्रमाणात होतंय गोळ्या ना. वगैरे खाऊन. तुम्हाला गोळ्याच डॉक्टर चालू करतोय बाकीचं काही नाही काय सांगाल आताच्या पिढीला आरोग्याविषयी कशी काळजी घेतली पाहिजे? आरोग्याविषयीला आम्ही सांगायच्या ऐवजी तुम्ही ती पिढीत हे केलं पाहिजे कारण ती स्त्रियांच्या हातात आहे सगळं ते मुलांच्यावर मुलांच्यावर कारण ह्यो चिखलाचा गोळा आहे आकार द्यायचं काम तुम्ही आहे कारण नवरा काय करीत नाही ते म्हणणार असं आईलाच करावं लागतं आईनं ती करायचं असतं आणि पुन्हा आई नंतर शाळेतल्या शिक्षकांनी. शिक्षकांनी ती करायचं असतं शिक्षकानेच त्याला आकार देण्याचं त्याला हे करण्याचं कारण आता दारूचं व्यसन बाज प्यायला लागले पण पोरं काय करणार तेच बाटली तर त्यालाच म्हणणार आता दारू तेवढी ते म्हणणार माझी घेऊन तरी बघूया म्हणजे आशावर येत आहे ती. तुमचं वजन आता किती आहे? 113 किलो 113. हा. मग गुडघे दुखी हे काय नाही अजून काही नाही दुखत नाही नाही, नाही पाय नाही वगैरे नाही काय? नाही नाही गुडघी काही ही अशी ही असते त्याचं काही नाही आज काय सुद्धा नाही. हा आणि रोज मग कसं चालणं फिरणं असं काही लय ठरवलं? चालत नाही का उगाच कुत्रे बित्रे रस्त्याने इकडं तिकडं कुठं आता म्हातारपण एखादं चावलं तर पुन्हा औषध घेणे त्याच्या परत आपलं मोटरसायकल याचं इथली इथं हे फिरतो रानात वगैरे रानात जात इकडे अं, कानाने व्यवस्थित ऐकू येते सगळं अजून सगळं सुद्धा? सगळं सगळं दात दात सगळं आहे ते फोडून खाताय सगळं? सगळं सगळं नव्या असू द्या काय असू द्या म्हणजे तात्यांनी बघा तात्यांच्याकडे आपल्याला हे समजतंय की एक व्यवस्थित एक नियोजन पाहिजे किंवा तात्या म्हटल्याप्रमाणे एक आईनच मुलांच्यावर लहानपणापासून या आहाराचे संस्कार करायला पाहिजे किंवा संस्कारच करायला पाहिजे योग्य लहानपणापासून जर घरातूनच हे संस्कार झालं तर नक्कीच आरोग्यावर आणि आहारावरती बाहेर गेल्यानंतर जर घरचंच आपल्याला संस्कार वेगळं असलं तर नक्कीच आपण बाहेरच्या पदार्थांच्याकडे वळणार नाही. आणि खरंच तात्यांनी त्यांच्या आरोग्याचा मंत्र सांगितला नाच्या पिढीला कशा पद्धतीनं आरोग्य जीवन जगता येईल त्या पद्धतीने पण त्यांनी सांगितलं आणि आता ते 79 वय असताना पण कसे ठणठणीत आहेत त्याच्यामध्ये मानसिकता किंवा विचारांचा पण महत्वाचा रोल आहे. महत्वाचं आहे जसं आपण विचार करतो तसं नाही नाही विचार करून ते सोडून द्यायचं उग कशासाठी जळत बसायचं नाही टेन्शन घेत बसायचं नाही. दुसऱ्याच्या समाधान दुसऱ्याच्या चांगल्यात तुम्ही जावा त्याच्या वाईटात जाऊ नका तुम्ही वाईट त्याचं वाईट हो म्हणून तुम्ही जर जळत बसला आपल्या आरोग्यावर पण परिणाम होणार. म्हणजे असं करू नका त्याचं वाईट होत द्या माझं भलं होत द्या कधीच त्याचं वाईट होत नाही. मानसिकता मानसिकता चांगला विचार पण महत्वाचा आरोग्य चांगलं राहण्यासाठी आणि समाधान तुम्ही म्हटल्याप्रमाणे
समाधान घेतलं तर मिळणार नाही, ते मिळणार बी नाही कधी सगळं आयुष्यात. असून पण भेटत नाही एखाद्याला भेटत नाही. समाधान. खरंच तात्याने एक खूप मोठा संदेश दिला की समाधानी असणं पण आरोग्याच्या दृष्टीने आहाराबरोबर ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. पुन्हा एकदा तात्याने आपल्याला आरोग्याचा एक वेगळा मंत्र दिला आणि त्यांच्या एक आरोग्यपूर्ण आयुष्य किंवा जे एवढं वय असताना ते कसे ठणठणे त्याविषयी पण सांगितलं. असंच तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. अजून तुम्ही असेच नेहमी ठणठणीत, हसतमुख आणि दिलखुलास गप्पा मारताना. नमस्कार. थँक्यू.